बैठने का बोलने का कुछ रिकॉर्ड पे नहीं आता, आप बैठ जाइए। अध्यक्ष महोदय, चलिए चलिए चला। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी अतुल भाटकरकर साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला, रेकॉर्डवर येत नाही ते एक महत्वाचा प्रश्न आहे रेकॉर्डवर येत तो. नाही, त्या कशाला निमित्तानं चला विषय वाढू नका। या ठिकाणी उत्तर देत असताना मान्य मंत्री महोदयांनी सांगितलं की आम्ही जी मालमत्ता असेल त्या जप्तीच्या संबंधाने त्या ठिकाणी निश्चितपणे कारवाई करू। परंतु अध्यक्ष महोदय, मला सांगा की सरकारने कारणांमध्ये मालमत्ता बँकेत गहाण असणं हे कारण दिलेलं आहे। महारेरा कायद्यानुसार प्रकल्पाचे 70% पैसे स्वतंत्र खात्यात असणे अनिवार्य असताना बिल्डरांनी ते पैसे वळवले कसे? जर मालमत्ता गहाण असेल तर प्रायोरिटी ऑफ चार्ज वसुलीचा पहिला हक्क हा ग्राहकांचा असावा। तास संपला। अशासकीय सदस्यांची विधेयके व ठराव समितीचे प्रतिवृत्त सादर करणे। चंद्रदीप नरके, चलिए झाला ना आता पुढे। सीएम साहेब, अध्यक्ष महोदय, सीएम साहेबांचा रिप्लाय आता आहे। सीएम अध्यक्ष महोदय, साहेबांचा रिप्लाय येतोय ना। चला चंद्रदीप नरके। मी आपल्या अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने अशासकीय सदस्यांची विधेयके आणि ठराव समितीचे पहिले प्रतिवृत्त सादर करतो। शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात बसून बोलू का बसा। दाखवण्यात आलेल्या अशासकीय ठरावांना द्यावयाचा वेळ ठरवण्याकरिता समितीची बैठक झाली। अशासकीय कामकाजासाठी एकूण 2.5 तासाचा वेळ उपलब्ध आहे। त्याप्रमाणे पुढील प्रमाणे वेळ अशासकीय ठरावांना देण्यात यावा। मान्य श्री अतुल भाटकर विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक 41 50 मिनिटांपेक्षा जास्त नाही। मान्य श्री भीमराव तपकिरे विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक 29 50 मिनिटांपेक्षा जास्त नाही। मान्य श्री अनिल मांगुळकर विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक 89 50 मिनिटांपेक्षा जास्त नाही। यापैकी कोणत्याही ठरावाचा वेळ वाचल्यास तो त्या पुढील क्रमांकाच्या ठरावाला देण्यात यावा अशी ही समितीने शिफारस केली आहे। अशासकीय विधेयके आणि ठराव समितीचे पहिले प्रतिवृत्त सभागृहात सादर झाले। प्रस्ताव असा आहे की अशासकीय विधेयके आणि ठराव समितीचे पहिले प्रतिवृत्त सभागृहात संमत आहे। प्रश्न असा आहे की अशासकीय विधेयके आणि ठराव समितीचे पहिले प्रतिवृत्त सभागृहात संमत आहे काय? हा वाचून घ्या। अध्यक्ष महोदय, अशासकीय विधेयक आणि ठराव समिती पहिले प्रतिवृत्त सभागृहाला संमत आहे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। प्रस्ताव असा आहे की अशासकीय विधेयक आणि ठराव समितीचे पहिले प्रतिवृत्त सभागृहात संमत आहे। प्रश्न असा आहे की अशासकीय विधेयक आणि ठराव समितीचे पहिले प्रतिवृत्त सभागृहात संमत आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे। प्रतिवृत्त संमत झाले। लक्षवेधी घोषणा करायची सर। कोणाचे कोण करणार आहे? पहिली कोण करत आहे? हसन मुश्रीफ। घोषणा आहेत। दिनांक क्रमांक 23 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झालेल्या महाराष्ट्र विधानमंडळाच्या प्रथम अर्थसंकल्पीय अधिवेशनात माननीय उपमुख्यमंत्री, राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ यांनी त्यांच्याकडे कार्यभार असलेल्या विभागाचे विधिमंडळातील कामकाज आपल्या मूळ विभागाचे कामकाज सांभाळून त्यापुढे नेमून दिलेले मंत्री संबंधित विभागाच्या राज्यमंत्री यांच्यासोबत समन्वय ठेवून एकत्रितरित्या हाताळतील असे प्रस्तावित करून त्या बाबतीची परवानगी मागितली आहे। माननीय उपमुख्यमंत्री, राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक व विकास औकाफ यांच्याकडे कार्यभार असलेल्या नमूद विभागाचे कामकाज नेमून दिलेले मंत्री संबंधित विभागाच्या राज्यमंत्री यांच्याशी समन्वय ठेवून हाताळण्यात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अनुमती दिली आहे। त्यानुसार विभाग व मंत्री महोदयांची नावे पुढील प्रमाणे आहेत। श्री हसन मुश्रीफ, राज्य उत्पादन शुल्क विभाग, श्री दत्तात्रय भरणे, अल्पसंख्याक विकास व औकाफ विभाग, क्रीडा व युवक कल्याण विभाग। घोषणा। मराठी भाषा गौरव दिन या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत सर्व सन्मान्य सदस्यांना विदित आहे की
दरवर्षी दिनांक 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. विद्यमान अर्थसंकल्पीय अधिवेशनात मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून जावे विनोदाच्या गावा या कार्यक्रमाचे शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी